नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत अमेरिकेतीलच नव्हे तर जगात भारी असणारे असे चिल्ड्रन्स म्युझियममध्ये। हे इंडियानापोलिसमधील चिल्ड्रन्स म्युझियम आहे। हे म्युझियम खूप मोठे असल्याने मी तुम्हाला 2 पार्टमध्ये दाखवणार आहे। या म्युझियममध्ये आज आपण अशा 4 मुलांची कथा ऐकणार आहोत, पाहणार आहोत ज्यांचं वय लहान असलं तरी त्यांच्या कामगिरीने संपूर्ण जगाने त्यांना डोक्यावर घेतलं। इथे आतमध्ये आल्यावरती आपण पाकिस्तानमध्ये तर पोचलो नाही ना असं आपल्याला वाटतं। इथे एका घराचा सेटच तयार केलेला आहे। पाकिस्तानच्या एका छोट्या गावात जन्मलेली मलाला युसुफजाई फक्त 11 वर्षाची असताना ती जगासमोर उभी राहिली। तालिबानने मुलींना शाळेत जाण्यासाठी बंदी घातली होती, पण मलालाने त्याविरुद्ध आवाज उठवला आणि मी शिकणारच म्हणून तिनं ध्यास घेतला आणि तिने गुप्तपणे एक ब्लॉगही लिहिला। आपल्या शिक्षणाच्या अधिकारासाठी तिने आवाज उठविला। तिच्यावरती अनेक हल्लेही झाले, पण ती थांबली नाही। आज ती शिक्षण आणि स्त्री शक्तीचं प्रतीक आहे आणि जगातील सर्वात तरुण शांततेचं नोबेल पारितोषिक जिंकणारी ती सर्वात तरुण विजेतीही आहे। मलाला सांगते, शिक्षण हा सर्वात मोठं माझं शस्त्र आहे। मलालाची संपूर्ण माहिती देणारी शॉर्ट फिल्म इथं दाखवली जाते। मलाला विषयीच्या संबंधित असणाऱ्या सर्व वस्तू इथं जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत। ती लहानपणी खेळत असणाऱ्या तिच्या सर्व वस्तू सुद्धा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत। इथली प्रत्येक गोष्ट पाहताना आपण मलालाच्या विश्वामध्ये दंग होऊन जातो। अतिशय सुंदर असा सेट इथं तयार केलेला आहे। चला तर मंडळी, आता आपण जाऊया रायनच्या घरामध्ये। इथं या रायनच्या घराचा पूर्ण सेटच तयार केलेला आहे। पण हा रायन आहे कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर रायन हेलजॅक हा कॅनडाचा 6 वर्षाचा मुलगा। जेव्हा त्यानं ऐकलं की आफ्रिकेतील मुलांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही, तेव्हा त्याने त्या काळी पैसे गोळा करून पहिली विहीर बांधली आणि तिथून सुरुवात झाली रॉयल वेल फाउंडेशनची सुरुवात। रायनच्या या प्रयत्नामुळे आज हजारो गावांना स्वच्छ पाणी प्यायला मिळतं। रायन सांगतो, चांगुलपणा लहान असला तरी त्याचा परिणाम हा मोठा असतो। इथं आपल्याला या घरात रायनच्या लहानपणीची खेळणी, पुस्तके आणि त्याची कपडे सुद्धा पाहायला मिळतात। रायन विषयीची माहिती सांगणारे शॉर्ट फिल्म सुद्धा इथे दाखवली जाते। अतिशय असा रोमांचक प्रवास इथं आपल्याला पाहायला मिळतो। इथं आलेल्या प्रत्येक मुलाला मोटिवेशन हे मिळतेच। इथं आपण हुबेहूब रायनच्या घरातच आलोय की काय असं आपल्याला वाटतं। चला तर आता आपण भेटूया रुबी ब्रिजेस हिला। रुबी ब्रिजेस ही आफ्रिकन आणि अमेरिकन मुलगी होती। 1960चं दशक, त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये गोऱ्या मुलांसाठी शाळा वेगळी आणि काळ्या मुलांसाठी शाळा वेगळी होती। अशा काळामध्ये आफ्रिकन आणि अमेरिकन असणारी रुबी, जिने गोऱ्या मुलांच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला होता। रुबीवरती अनेक लोकांनी आक्षेप घेतले, तिला अनेक लोकांनी विरोध केला, धमक्या दिल्या, पण ती रोज निर्धाराने शाळेमध्ये जात गेली।
तिच्या या धैर्याने अमेरिकेमध्ये समानतेसाठी मोठं आंदोलन उभे राहिले। अशी ही समानतेसाठी चालणारी लहान मुलगी म्हणजे रुबी ब्रिजेस। इथं आपल्याला रुबी विषयीच्या अनेक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात। रुबीच्या शाळेचा सुद्धा इथं जिवंत देखावा तयार केलेला आहे। इथं हा देखावा तयार करत असताना अनेक त्या काळातील बारीक बारीक गोष्टींची इथं दखल घेतलेली आहे। म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या काळची कशी होती हे अत्यंत पण जिवंतपणे इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथं असणाऱ्या देखाव्यावरून आपल्याला त्या काळामध्ये काळ्या आणि गोऱ्या लोकांना कशी वागणूक दिली जात होती हे आपल्याला कळते। आता आपण भेटणार आहोत अशाच एका मुलीला, ॲन फ्रँक, जिने अंधारामध्ये सुद्धा आशेचा दिवा दाखवला। दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यू लोकांवरती अनेक अत्याचार सुरू होते। त्या काळी फक्त 13 वर्षाची ॲन फ्रँक होती, जी आपल्या कुटुंबासह लपून बसली होती। त्या भीतीच्या काळामध्ये तिने एक डायरी लिहायला घेतली, हो, डायरी ऑफ अ यंग गर्ल, जी आज जगभर वाचली जाते। तिच्या या डायरीतील प्रत्येक ओळीमध्ये आशा आहे, माणुसकी आहे आणि जिवंत राहण्याची प्रेरणा आहे। तिच्या लेखनाने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की अंधारात सुद्धा आपल्याला प्रकाश शोधता येतो। इथं आपल्याला ॲनच्या असणाऱ्या संपूर्ण गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्या काळातील ॲनचं असणारं घर हे संपूर्णपणे घराचा सेट तयार केलेला आहे। हे संपूर्ण देखावा पाहत असताना आपण ॲनच्या विश्वातच जगात रंगून जातो। इथे ह्या 4 मुलांची कथा पाहत असताना किंवा त्या 4 मुलांविषयीची माहिती जाणून घेत असताना अख्खं त्यांचं विश्व किंवा त्यावेळची परिस्थितीच इथं तयार केलेली आहे। आणि आपल्याला त्या काळामध्ये असणारे त्या लोकांना किती त्रास किंवा वेदना होत असतील याची जाणीव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही। आणि या मुलांनी त्या काळी कसा लढा घेतला असेल किंवा त्याविरुद्ध कसा विरोध केला असेल हे आपल्याला संपूर्णपणे जाणवते। इथे आल्यानंतर या म्युझियमला जगातील सर्वात मोठे किंवा सर्वात भारी असे हे म्युझियम काय आहे हे आपल्याला खरंच जाणवते। आणि प्रत्येक मुलांनी खरंच प्रेरणा घ्यावी असे हे म्युझियम आहे। ही होती या प्रेरणादायी मुलांची कथा। पुढच्या भागात आपण या म्युझियममधून अशाच अद्भुत गोष्टी पाहणार आहोत। तोपर्यंत शिका, स्वप्न पहा आणि पुढे चालत राहा।